मला न्याय द्या. माझ्या मुलीचा माझा दोष असेल मोबाईल काढा, सगळं माहिती काढा, आमचा असेल आम्ही लिहून देतो तुम्हाला. त्यांना बी अन्याय नको मॅडम. माझा काही चुका असेल मला पत्रात टाका. मीडियाला सांगायला कोण आहे? त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे का माझे? अहो मला गेली तुमची सून म्हणून मला काय माहिती. दोन दिवसात फोन करा, काय तुम्हाला कंप्लेंट करा. मला न्याय द्या. माझ्या मुलीचा माझा दोष असेल मोबाईल काढा, सगळं माहिती काढा, आमचा असेल आम्ही लिहून देतो तुम्हाला. त्यांना बी अन्याय नको मॅडम. माझा काही चुका असेल मला पत्रात टाका. मी ऍक्सेप्ट करतो. कारण करायचं नाही म्हणलं पण माझा पिढी आहे बाईक नाही बघा. मीडियावर भावना व्यक्त करण्याची मला गरज आहे. आहे ते मीडियावर मीडिया सांगायला कोण आहे? त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे का माझे? अहो मला गेली तुमची सून म्हणून मला काय माहिती. तुम्ही सगळे ठरवून आले आम्हाला तरी त्याचं काही तक्रारी नाही ना माझ्याकडे. 3-4 वर्षात काही सुपारीचं व्यसन नाही. कसं वाटेल या पोराचं? मला काय वाटणार त्याची काही तक्रार माझ्याही मनात डोळ्यासमोर काहीच नाही ना. त्याचं वागण्यात काही चुकलंय, काही व्यसन आहे, काही नाही. एकदम व्यवस्थित होतं. मला काय माहिती तुमच्याकडे काय कुणाला माहिती. एवढं तुम्हाला माहित असूनही तुम्ही काही करू शकले नाही तर आम्ही बिना आमचं तर काही माहितच नाही. पण कोण विचारतंय कुणाच्या वैयक्तिक जीवनातले प्रश्न? सज्जन माणूस तर नाही विचारत. तुम्ही विचारणार का कुणाच्या घरात काय चाललंय? आपलं का माहित नाही ना. कोण विचार काय म्हणजे एवढी शिकलेली एवढं सुंदर जोडा वाटलंच नाही ना. आमच्या मनात एवढंच धाक मॅडम. हे पण काही लोकांची भावना आहे किंवा हे आता कधीही निर्देश सोचणारे हत्या करू. तुम्ही एक सांगते डोळे बंद करा आणि मला माझं म्हणणं आहे तुम्ही मुंडे साहेबांचा चेहरा समोर आणा आणि भगवान बाबा चेहरा समोर आणा. मी दोघांची शपथ. तुम्ही कधी त्याचं चूक असेल नाही वाचवणार म्हणजे कशी वाचली. आणि पहिली गोष्ट मी कशी वाचवीन कुणालाही जरी माझं म्हणणं माझं पोटचं असलं तरी वाचू नाही शकत. कायद्यासमोर कुणी मोठं नसतंय. एवढं आपलं माझं वाटोळा करण्यासाठी तुमच्या खांद्यावर बांधूक कशाला शिवू द्यायला. मी नाही तर कोण आहे तुमचं? मग पुन्हा कोण विचारेल? पंकजा द्यायचा पीए म्हणूनच बातम्या आल्यात ना. इतक्या आत्महत्या होत्या ती जातील का कुणाच्या घरी? गेले काय कुणाच्या घरी? कोणत्या पोरींच्या आत्महत्या झाल्या? गेले काय लोक? दुसऱ्यांच्या पीए असले की नाही येत कोणी समोर. माझं पीए म्हणून काय झालं? माझ्या पीएचा ठेका घेतलाय की त्यांनी काही करावं. पीए म्हणजे काय असते? त्याच्या पुढे मी बुडवून घेणार आहे का स्वतःच? पुण्य असते पाप असते जगात. कोणाच्या पोरीचं चुकीचं केलं असेल त्यांनी मी म्हणणार नाही आता इथं बसून काही. मला काय माहित नाहीये काय झालं.